महाराष्ट्रातल्या शिक्षणाची अवस्था आज आपण पाहतो आहोत. खरं तर शिक्षण हा आपल्या सर्वांचा मूलभूत अधिकार आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची हमी 2009 साली झालेल्या शिक्षण हक्क कायद्यानं आपल्याला दिलेला आहे. पण आजची एकंदरीत परिस्थिती बघितली तर शिक्षणाचा सगळीकडे बट्ट्याबोळ झालेला आहे. म्हणजे 2020ला नवीन शैक्षणिक धोरण आलं आणि या धोरणाच्या अनुषंगानं नवं सरकार जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं आणि नवे एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आणि या सरकारनं पहिल्यांदा एक शासन निर्णय केला. 20 फुटाखालच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा बंद करण्याचा एक निर्णय सरकारनं घेतला आणि त्या शाळा बंद करण्याच्या संदर्भात एक संयुक्त त्याचा एक सर्वे पण केला, अहवाल केला आणि तो अहवालाच्या आधारावर शाळा मर्ज करण्याची मोहीम घेण्याचा निर्णय घेतला. खरं तर हा निर्णय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल किंवा या पश्चिम घाटातल्या छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांच्यावरच्या शाळा असेल, या शाळातल्या मुलांच्या शिक्षणच बंद करणं, त्यांची वाट कायमची बंद करणं असा खरं तो निर्णय आहे. आणि हा निर्णय जर कायम चालू राहिला तर कदाचित सर्व बहुजन समाज वाड्या वस्तींच्यावरच्या शाळांच्यामध्ये शिकणारी मुलं ही शिक्षणापासून तुटली जातील, दूर जातील. याबरोबरच मुलींच्या शिक्षणाची वाट कायमची बंद होण्याची दाट शक्यता तयार झालेली आहे. या विषयाला घेऊन महाराष्ट्राच्या पातळीवर आपण काहीतरी करावं म्हणून 16 ऑगस्ट 2026 रोजी पुण्याला एक व्यापक बैठक झाली आणि या बैठकीला मला सांगायला आनंद वाटतो आहे, आम्ही सगळी मंडळी होतो. वितुरकर सर होते, अंकुश कदम होते, आम्ही सगळेच मंडळी होतो. याबरोबर महाराष्ट्रामध्ये आम्ही हाक दिली, म्हणजे एक कॉल दिल्यानंतर त्या कॉलवर माणसं जमणं तशी परिस्थिती आता नाही आहे. पण तरीसुद्धा शिक्षणाचा मुद्दा हा कळीचा मुद्दा बनल्यामुळे महाराष्ट्रातील अगदी नागपूर, औरंगाबाद, नांदेडपासून ते सिंधुदुर्ग, गडचिरोली, मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांच्यामधून 150हून अधिक प्रतिनिधी या बैठकीला आले होते. आणि या बैठकीमध्ये मग एक निर्णय असा झाला की आपण महाराष्ट्रव्यापी आपले जे संघर्ष आहेत, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल, कोल्हापूर जिल्ह्यात असेल, तिकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये असेल, हे सुट्टे वेगळे संघर्ष चालू आहेत. या सगळ्या संघर्षाला एकत्रित आणावं आणि एक राज्यव्यापी आंदोलन आपण उभा करावं असा एक निर्णय झाला. तर त्या आंदोलनामध्ये नेमकी भूमिका काय असावी याच्याबद्दल पण एक दीर्घ चर्चा झाली, खुली चर्चा झाली. आणि या चर्चेमध्ये काही शिक्षणतज्ज्ञ असतील, सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना आणि पालकांच्या संघटना, अशा सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी त्या चर्चेमध्ये सहभाग घेतला होता. आणि त्या चर्चेमधून एक 5 महत्त्वाचे मुद्दे पुढे आले. त्यातला पहिला मुद्दा असा होता की महाराष्ट्रातली खेड्यापाड्यावरची, वाड्या वस्तीवरची एकही शाळा बंद होता कामा नये. 20 फुटाखालची असेल, 10 फुटाखालची असेल, एक शिक्षक एक विद्यार्थी जरी असला तरी ती शाळा चालू ठेवली पाहिजेत आणि प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक दिला पाहिजेत, ही यातली मुख्य पहिली मागणी होती. दुसरी जी मागणी आहे ती म्हणजे आपण एक आंदोलन यापूर्वी श्री संजय वितुरेकर यांच्या नेतृत्वाखाली आपण बघितलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये की 15 मार्च 2024चा एक शासन निर्णय झाला होता. या शासन निर्णयानं संच मान्यतेच्या आधारे शिक्षकांची संख्याच कमी होणार होती, त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाला बाधा येणार होती. हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाला बाध्य करणारं जे शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजेत, अशी म्हणजे आमची एक दुसरी भूमिका राहिली आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अलीकडे नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे 1000 पटसंख्येची अट महाविद्यालयानं केली आहे. आज जर महाविद्यालयांची संख्या बघितली आणि त्यामध्ये विद्यार्थी संख्या बघितली तर पुणे, मुंबई, कोल्हापूरसारखी मोठी शहरं सोडली तर एकाही शहरामध्ये, खेड्यापाड्यामध्ये एकही महाविद्यालय टिकणार नाही. महाविद्यालयीन शिक्षण हे आमच्यासारख्या खेड्यापाड्यातल्या वाड्या वस्तीच्या मुलांना दुरापास्त होणार आहे. हे एक धोरण आहे. तिथं 60-40चं प्रमाण केलेलं आहे. 60% ऑफलाईन, 40% ऑनलाईन शिकायचं, म्हणजे सगळा शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे केरळ सरकारनं, आपल्याला माहिती आहे की पदवीपर्यंत सर्व शिक्षण मोफत केलेलं आहे. आमचा मुद्दा असा आहे की KG to PG हे शिक्षण गुणवत्तापूर्ण मोफत गेलं पाहिजेत आणि समान दर्जाचं असलं पाहिजेत. म्हणजे कोणतरी श्रीमंतांना श्रीमंत पद्धती शिक्षण, गरिबांना गरीब पद्धती शिक्षण हे चालणार नाही. सर्वांना समान पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजेत. आणि शेवटचा जो मुद्दा आहे या आंदोलनामधला तो म्हणजे आत्तापर्यंत कसं आलं की सरकार फक्त GDPच्या काय करते की एकूण बजेटच्या, GDPच्याही नाही, बजेटच्या 6% कोठारी आयोगानं शिफारस केली असताना फक्त 2%, त्यातला 2.25%, त्यातला 1% खर्च हा फक्त ह्याच्यावर होतो, इमारत आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर.
त्यामुळे शिक्षण हे मूलभूत आहे की ज्याच्या आधारावर एकूण देशाच्या विकासाचा डोलारा उभा आहे. तर या शिक्षणाबद्दल तुम्ही मोठी गुंतवणूक केली पाहिजेत आणि ती गुंतवणूक करायची असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% गुंतवणूक ही शिक्षणावर खर्च केला पाहिजेत. अशा प्रकारच्या ह्या 5-6 मागण्या घेऊन एक आंदोलन महाराष्ट्रव्यापी उभं राहतं आहे. त्याची सुरुवात गांधी जयंतीला ज्या गांधींनी आम्हाला सत्याचा आग्रह करायचा शिकवला, सत्याग्रहाचा एक मार्ग, आंदोलनाचा एक मार्ग दिला, त्या गांधी जयंती दिवशी 2 ऑक्टोबरला एक व्यापक आंदोलन करायचं. या आंदोलनामध्ये धरणे आंदोलन होईल, बेमुदत धरणे आंदोलन होईल. सरकार जोपर्यंत आमच्या मागण्यांच्याबद्दल भूमिका घेत नाही, त्या मागण्या निर्णायक पद्धतीनं पुढं जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. त्याला महाराष्ट्रातील जनतेतून उत्स्फूर्त पाठिंबा मिळेल अशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे. आजच्या त्याच आंदोलनाच्या तयारीसाठी म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक व्यापक बैठक झाली. या बैठकीबद्दलची सविस्तर वृत्तांत आपल्याला वितुरकर सर सांगतील. धन्यवाद. नमस्कार. राज्य पातळीवर सुरू होणारं व्यापक अभियान आणि शिक्षणविषयकची चळवळ याची माहिती आमचे प्रमुख निमंत्रक महाराष्ट्राचे सन्माननीय संपत देसाई यांनी भूमिका विशद केली. खरं म्हणजे त्यांनी जी माहिती दिली त्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की आज संपूर्ण शिक्षणाचं खाजगीकरण आणि बाजारीकरण होत चाललेलं आहे आणि ते सर्वसामान्यांच्या हिताचं नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी 5 मागण्या त्यांनी ज्या विशद केल्या, त्या 5 मागण्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की कोणतीही मागणी ही शिक्षक किंवा कर्मचारी केंद्रित नाही. त्या सगळ्या मागण्या ज्या आमच्या आहेत, या आमच्या ग्रामीण भागातील कष्टकरी, वंचित, दलित, अल्पसंख्याक जे कष्टकरी वर्ग आहे या सर्वांच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा राहिला पाहिजे याच्यासाठी आहेत. हजारो शेकडो वर्षापूर्वीपासून ज्या शाळा इथल्या निर्माण झाल्या, ज्या गावकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी स्वतःच्या रक्ताने कष्ट करून ज्या शाळा उभ्या केल्या, त्या शाळा टिकल्या पाहिजेत. त्या प्रत्येक गावातील शिक्षण हे गावातच राहिलं पाहिजे. त्या गावातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांची हेळसांड होता कामा नये, ते शिक्षण खंडित होता कामा नये. याच्यासाठी केवळ लोकांसाठी, त्या ठिकाणी समाजासाठी, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असणारं हे आमचं आंदोलनात्मक हे अभियान आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही हे ठरवलं आहे की संपूर्ण महाराष्ट्राला जागं करून 2 ऑक्टोबरपासून हा लढा सुरू करायचा आहे. त्याच्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्राथमिक पहिली सभा झाली. 2 दिवसाच्या निमंत्रणावर ही सभा झाली. आज 50पेक्षा जास्त प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यातून उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये सन्माननीय जयेंद्र परोळेकर, सन्माननीय कमलाकांत कुबल यासारख्या व्यक्ती, शिक्षणामध्ये काम करणारे, सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांच्या मताने ठरवलं गेलं की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा पिंजून काढायचा. सर्वसामान्य गावखेड्यामध्ये वस्तीपर्यंत घराघरात जाऊन त्याचं प्रबोधन करायचं. आणि जे मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहे, 2 तारीखपासून सुरू होणारं आंदोलन हे व्यापक स्वरूपामध्ये आणि प्रचंड ताकदीनं आणि खऱ्या अर्थानं लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी असणारं हे आंदोलन आपण व्यापक स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण ते घडवून आणायचं. आणि या सरकारला निश्चितपणे भाग पाडायचं की लोकांचं शिक्षण बंद करू नका. तुम्हाला माहीत आहे की मुख्यमंत्र्यांनी मोफत दप्तराची योजना जाहीर केली. आत्ताच ते वाचनात आलं. आमचं म्हणणं आहे, आम्हाला दप्तर नको, आमच्या शाळेत शिक्षक द्या. आम्हाला असे गुळगुळीत आणि चकचकीत जे आमचं पर्यावरण नष्ट करणारे रस्ते नको, आम्हाला आमच्या शाळा द्या, आमच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण द्या. या प्रमुख मागण्या आमच्या आहेत आणि या समाजाच्या मागण्या आहेत. समाजाच्या आणि सामाजिक मागण्या घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की याला यश येईल. धन्यवाद. हे आंदोलन जे आहे, हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि महाराष्ट्रव्यापी होणार आहे. सर्व जिल्ह्यातून हे आंदोलन होणार आहे. केवळ एका जिल्ह्यापुरतं नाही. गेल्या वर्षी जो लढा झाला हा केवळ जिल्ह्यापुरता होता. त्यावेळी आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला जागं करता आलं नाही. परंतु आता मात्र आम्ही सर्वजण, सन्माननीय संपत देसाई असतील किंवा विदर्भातील असतील, खानदेश असतील, पश्चिम महाराष्ट्रातील असतील, सर्वांना एकत्रित करून संपत देसाई यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा लढा आम्ही लढतो आहोत. आणि त्याची सुरुवात मुंबईमध्ये
दोन ऑक्टोबरला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर हे आंदोलन सतत चालू राहील. त्याचा पुढील भाग हा नंतर ठरवला जाईल. याच्यात एक गोष्ट आहे की मुंबईमध्ये जे होणारं आंदोलन आहे हे मुख्य आंदोलन जे आहे त्याचं नेतृत्व हे प्रामुख्याने विद्यार्थी करतील असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी 31ला मीटिंग मुंबईत घेतो आहोत सर्वच विद्यार्थ्यांनी, कारण जेनजी रस्त्यावर उतरल्यावर काय होतं ते आपण बघतो आहोत. त्यामुळे जेनजी याचं नेतृत्व करतील हा प्रयत्न राहील. दुसरी गोष्ट, मुंबईच्या आंदोलनामध्ये सगळ्या जिल्ह्यातील लोक उपस्थित राहतीलच, मुंबईतले लोक, पण ज्यांना उपस्थित राहता येत नाही म्हणजे सिंधुदुर्गातून काही 300-400 लोक मुंबईला जाते, पण उर्वरित लोकांनी समांतरपणे तिकडे आंदोलन सुरू असताना इथं सुद्धा तुम्ही धरणे आंदोलन करू शकता, एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करू शकतात विद्यार्थ्यांना घेऊन. विद्यार्थी पालक इथं आंदोलन समांतरपणे चालणार आहे मुंबईत पण आणि इथं पण. आता आम्ही ह्या आठवडाभरात सर्व तालुक्यांच्या कमिट्या नेमल्या जाणार आहेत. ज्या कमिट्यांमध्ये पालक असणार आहेत, विद्यार्थी असणार आहेत, माजी विद्यार्थी असणार आहेत, शिक्षणामध्ये असणारे तज्ज्ञ असणार आहेत, हे सर्व तालुक्यांमध्ये. आता गणेश उत्सवामध्ये चाकरमानी पण येते, तर चाकरमान्यांना सुद्धा चिंता आहे आपल्या शाळांची. त्यामुळे त्यांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये आपण या आंदोलनाला, मुंबईच्या आंदोलनाला समर्थन करणारं बॅनर्स लावले जाणार आहेत त्या गावांकडून, त्या कमिट्यांकडून, शाळा समितीच्या तालुका लेवलवर बॅनर. आणि मग गणेश चतुर्थीच्या, अनंत चतुर्थीच्या नंतर शेवटचा जो आठवडा सुरू राहतो आंदोलन सुरू होण्यापूर्वी, त्या आठवड्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये 8ही तालुक्यांमध्ये आम्ही तालुकास्तरीय परिषदा घेऊन लोकांमध्ये जागृती करून आपण हे आंदोलन 2 ऑक्टोबरला सुरू करणार आहोत. मगाशी मुद्दा जो आपण उपस्थित केला ना, की हे आंदोलन कसं राहणार आहे, म्हणजे एकाच ठिकाणी राहणार का जिल्ह्याच्या पातळीवर होणार. अंकुश कदमचं उत्तर दिलं, केंद्रित आणि विकेंद्रित असं दोन्ही पद्धतीनं हे आंदोलन होईल. इथे एका ठिकाणी मुंबईला आझाद मैदानावर सर्व जिल्ह्यातले प्रतिनिधी जमतील आणि त्याच वेळेला जिल्ह्याच्या स्तरावर, जिल्हा पातळीवर पण आंदोलनं होतील, तालुका पातळीवर होतील, अगदी शाळांच्या समोरसुद्धा आंदोलनं होतील. म्हणजे हे आंदोलन महाराष्ट्राला खडबडून जागं करणारं आंदोलन असेल. जसा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, की जो लढा जनतेत पोचला, लोकांत पोचला आणि लोकलढा बनला, तसं हे शिक्षणाचं आंदोलन निश्चितपणे लोकलढा आंदोलन बनणार आहे. आणि हे निर्णायक यासाठी आहे की 5 मागण्या ज्या आहेत त्यापैकी किमान 2 पहिल्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल निर्णय करूनच आम्ही उठणार आहोत. कोणत्याही प्रकारे निवेदन देऊन आम्ही आंदोलन संपवणार नाहोत. 20 फटाखालील शाळा बंद करण्याचं धोरण मागे घेण्यात यावं. 14 मार्च 2025चा 24चा GR, ह्या 2 गोष्टी चं पत्र मागे घेण्याचं पत्र घेऊनच आम्ही हे आंदोलन संपवणार आहोत. आणि बाकीचं धोरणात्मक आहे ती मग सरकारशी चर्चा होत राहील.